धारवाडचा सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढा आता आपल्या कोल्हापुरात उपलब्ध होत आहे। 8 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य शुभारंभ होतोय बिग मिश्रा पेढा फॅक्टरी आउटलेटचा। 150 वर्षांची परंपरा असलेल्या धारवाडच्या सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढाचे नवे दालन कोल्हापुरात सुरू होत आहे। रामस्नेह अपार्टमेंट, बालाजी गार्डन जवळ नागाळा पार्क, कोल्हापूर येथे जरूर भेट द्या। धारवाडचा सुप्रसिद्ध बिग मिश्रा पेढा कोल्हापुरात। आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी 74% अतिशय चुरशीनं मतदान झालेलं आहे। उद्या मतमोजणी आहे, त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा आहेत निकालाकडे। जे कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार, कोण ठरणार धुरंधर, कोणाचा फडकणार झेंडा आणि कोण बसणार विरोधी पक्ष नेता म्हणून। आपण गेल्या महिनाभर या जिल्हा परिषदेची चर्चा ऐकतोय की अनेक ठिकाणी प्रचंड चुरशीनं लढती झाल्या। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झाली नाही, कारण इथं ना महाविकास आघाडी झाली ना महायुती झाली। महायुतीतलेच काही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले। भाजप विरुद्ध जनसुराज्य, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना, अशा लढती अनेक ठिकाणी झाल्या। तीच अवस्था महाविकास आघाडीतलं शिवसेना म्हणजे उद्धव सेना विरुद्ध काँग्रेस, अशा काही ठिकाणी लढती निश्चितपणे झाल्या। राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीची सोबत सोडून दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या। त्यामुळे सगळा महाविकास किंवा महायुती हा खेळ स्पष्टपणे झाला नाही। प्रत्येकाने स्थानिक पातळीवर आपापल्या दृष्टीनं आपल्या सोयीनं आघाडी केल्या। त्यामुळे आता निकाल काय लागणार हे सगळ्यात महत्वाचं। निश्चितपणे निकाल लागणार काय आणि कोणाची सत्ता येणार हा महाधुरळाचा अंदाज आपण पाहूया। मुळात या निवडणुकीत महायुती झाली नाही, पण महायुतीतले जे नेते आहेत, म्हणजे अगदी खासदार धनंजय महाडिक असू दे, अमल महाडिक असू दे, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, राहुल पाटील म्हणजे विनय कोरे, हे सगळे जरी स्वतंत्र काही ठिकाणी लढले, काही ठिकाणी महायुती झाली, तरी उद्याच्या निकालानंतर हे सगळे एक होणार हे 100% नक्की आहे। यातला कुणीही नेता वेगळं धाडस करू शकेल असं वाटत नाही। यात सगळ्यात धाडस करतील ते फक्त आणि फक्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जागा भरपूर काही प्रमाणात जास्त येण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते धाडस करून आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाणार का, शक्यता तशी वाटत नाही, कारण त्यांनी भाजप सोबत युती केलेली आहे कागलमध्ये। त्यामुळं एकीकडं हे सगळे नेते महायुतीचे आणि दुसरीकडं आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, AY पाटील, राजू शेट्टी आणि एका तालुक्यात KP पाटील हे महाविकास आघाडीच्या सोबत होते। राधानगरी, करवीर, शिरोळ, गगनबावडा या 4 तालुक्यात महाविकास आघाडीचा थोडीशी हवा निश्चितपणे होती। पण इतर 8 तालुक्याचं काय, म्हणजे कागल असू दे, आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, हातकंडे, इकडे मात्र फारसं काही काँग्रेस किंवा महाविकास आघाडी दिसली नाही। जिथं महायुतीतले जे काय पक्ष आहेत त्यांची ताकद, हवा जास्त दिसली आहे। या सगळ्याचा परिणाम असा आहे की साधारणतः कुणी किती जागा लढवल्या, तर भाजपनं तब्बल 41 जागा लढवल्या, राष्ट्रवादी अजित पवार गटानं 40 जागा, काँग्रेसनं 38, शिंदे सेना 32, उद्धव सेना 13, जनस्वराजनं 12 आणि स्वाभिमानी पक्षानं 5 जागा लढवलेल्या आहेत। 68 पैकी 35 जागा ज्याच्या त्याची सत्ता। काँग्रेसनं लढवलेत 38, त्यामुळे सगळ्या निवडून येण्याची शक्यता अजिबात नाही। त्यामुळे थेट काँग्रेसची सत्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेवर येणार नाही हे नक्की आहे।
त्यांच्या सोबतीला 2 पक्ष आहेत, उद्धव सेना आणि स्वाभिमानी पक्ष. उद्धव सेनेची सुद्धा फार काही जिल्हा सदस्य निवडून येतील असं चित्र नाही. तीच अवस्था स्वाभिमानीची. काही खातं निश्चितपणे खोललं जाईल, पण काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचवण्या एवढं खातं ना स्वाभिमानी ना उद्धव सेना त्यांना साथ देऊ शकेल. त्यामुळं सध्या तरी काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे. आता सत्तेवर येणार कोण, तर निश्चितपणे महायुती सत्तेवर येणार. पण सत्तेवर येत असताना प्रत्येक जण आपला अध्यक्ष, आपला उपाध्यक्ष आणि आपला बांधकाम समिती सभापती याचा हट्ट निश्चित धरणार. जागा कोणाच्या जास्त येणार याच्यावरच अध्यक्ष कोण हे ठरेल. सध्या जरी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली असली तरी निवडणुका होतात, निकाल लागतात. महायुतीचे सगळे नेते एकत्र येणार हे नक्की आहे. कारण आत्ता राज्यात जी स्थिती आहे किंवा केंद्रात जी परिस्थिती आहे राजकीय, ते पाहता राज्य सरकारच्या विरोधात जाण्याची स्थानिक नेत्यांची, महायुतीच्या नेत्यांची मानसिकता अजिबात नाही. ना विनय कोरे जाऊ शकतात, ना यड्रावकर जाऊ शकतात, ना मंत्री हसन मुश्रीफ. शिवाजी पाटील तर भाजपचीच आहेत, आवाडे तर भाजपचेच आहेत. त्यामुळे धाडस कोण करू शकेल, केवळ मुश्रीफ किंवा यड्रावकर. आणि आत्ताच्या घडीला हे दोघंही त्यांच्या जागा निश्चितपणे निवडून येतील, पण आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याचं धाडस हे करतील असं सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे सगळे पुन्हा आपापले सदस्य घेऊन महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येतील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल. गेल्या काही 2017 नंतर एकदा महायुतीचा झेंडा फडकला, पण काँग्रेसनं नंतर काही किल्ल्या फिरवल्या आणि काँग्रेसची सत्ता आली. पण आत्ता उद्या निकाल लागेल. आता किल्ल्या काँग्रेसच्या हातात नाहीत, तर किल्ल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना, म्हणजे उद्धव सेना नव्हे तर शिंदे सेना यांच्या हातात. त्यामुळे कोण किती आग्रह धरणार यावरच महायुतीतल्या कुठल्या पक्षाला अध्यक्षपद मिळणार हे नक्की आहे. जागा किती निवडून येतात त्याच्यावरच अवलंबून असेल कोणाचा अध्यक्ष होईल. आग्रह सुरुवात केलेली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी की आमच्याच राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार, पण जागा किती येणार, भाजपच्या जागा किती येणार, सर्वाधिक जागा कोणाच्या येईल तो आग्रह धरेल. सर्वाधिक जागा आल्या म्हणून अध्यक्ष त्याच पक्षाचा होईल असंही चित्र होईल असं वाटत नाही. कारण कोल्हापूर इचलकरंजीत भाजपनं झेंडा फडकवलेला आहे महापालिकेत. त्यामुळं जिल्हा परिषद आम्हाला द्या असा आग्रह शिवसेना किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट ही राष्ट्रवादी एकत्र धरू शकते. त्यामुळे पाहूया काय होते. एकच महाधुराचा अंदाज की कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार. काँग्रेसच्या जागा चांगल्या येतील, पण सत्तेपर्यंत काँग्रेस पोहोचू शकणार नाही. काही चमत्कार झाला, जे महायुतीतलेच काही पक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सोबत गेले तरच काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचेल, पण तो चमत्कार होण्याची शक्यता सध्याच्या राजकीय परिस्थितीत दिसत नाही. यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद सत्ता ही महायुतीची असणार. आता उद्या कळेल कोणाच्या जागा किती येणार आणि चमत्कार काय घडणार का. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.